मी सांगतो की निर्णय घेण्याची कला AI कडून शिका. AI काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ज्याच्यामध्ये तुम्ही काय करता, संगणकाला किंवा कम्प्युटरला असं तयार करता की तो अवेलेबल डाटावरून माणसासारखा विचार करून निर्णय घेईल. तर हा AI निर्णय घेतो कसा, त्याच्यासाठी तो काय वापरतो, तेच टेक्निक आपण आपल्या लाईफमध्ये वापरली. खरं तर माणसासारखं विचार करण्यासारखं आपण कम्प्युटरला ट्रेन करतोय आणि त्याला निर्णय घ्यायला लावतो. पण आपणच विसरत चाललोय का की ही टेक्निक खरं तर आपली माणसाची आहे. माणसाने ह्या सगळ्या गोष्टी जर विचार करून घेतल्या आणि आपणच त्याचा वापर करून निर्णय घ्यायला सुरुवात केली तर आपल्याला पण फायदा होईनच की. कारण ChatGPT झालं किंवा गुगल काय, आपण बऱ्याच गोष्टी त्यांना विचारतोय की हे कसं करायचं, ते कसं करायचं. मग त्याच्याकडून आलेले उत्तर आपण पाहतो आणि त्याच्यानुसार आपण पुढे जायला सुरुवात करतो. मग खरं तर हे ChatGPT मध्ये डाटा देतंय कोण? आपणच. हा डाटा घेऊन मग हे AI वगैरे जे काय आहे टूल्स ते मग डिसिजन घेत आहेत. मग ह्या सगळ्या गोष्टीत आता कितीतरी AI मॉडेल ट्रेन करतात, बऱ्याच कंपन्यांमध्ये असतील, बऱ्याच प्रोजेक्टमध्ये, जिथे AI मॉडेल सगळा डाटा घेते आणि एक निर्णय घेते, डिसिजन मेकिंग करते. हे डिसिजन मेकिंग करण्याचं जर ह्या सगळ्यातून ते करत असेल तर आपण आपलीच टेक्निक का वापरायला काय हरकत आहे. म्हणून हे जसा निर्णय घेतोय तसं आपण आपले निर्णय घेताना ह्या टेक्निक का वापराव्या नाहीत. ह्या टेक्निक कोणत्या आहेत, हे कोणत्या टेक्निक वापरून निर्णय घेते, त्याच टेक्निक तुम्ही निर्णय घेताना घ्या. आता तुम्हाला बरेच निर्णय घ्यायचे विद्यार्थ्यांना असतील, जे जॉबमध्ये असतील किंवा लाईफचे कोणत्या पण टप्प्यावर असतात, प्रत्येकाला निर्णय तर घ्यावाच लागतो. टफ निर्णय असू द्या, सोपा निर्णय असू द्या, निर्णय घेतल्याशिवाय तर आपल्याला पुढे जाता नाही. योग्य निर्णय असेल तर तुम्ही सक्सेस होता, निर्णय चुकला तर फेल्युअर होतात. निर्णय घेणं खूप महत्वाचं आहे. पण निर्णय घेताना याच्या ह्या 5-6 गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतल्या तर तुम्हाला त्याचा नक्की फायदाच होईल ना. म्हणून मी म्हणतोय, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे AI कोणत्या बेसिसवर निर्णय घेते, त्याच बेसिसवर आपण निर्णय घ्यायला सुरू करूया व्हिडिओ, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतोय की ह्या 4 ते 5 मेथड वापरा, AI सारखा निर्णय घ्या. तर फर्स्ट प्रिन्सिपल काय आहे AIचं, ज्याच्यावरून ते निर्णय घेतं, ते पहिली गोष्ट काय करतं, डाटा कलेक्ट करतं. मग पहिला प्रिन्सिपल काय, डाटा जमा करा. तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा आहे. समजा आपण फॉर एक्झाम्पल उदाहरण घेऊ, 10वी नंतर 11वी सायन्स घ्यावं की डिप्लोमाला जावं, ह्या निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. मग आता ह्याला तुम्हाला हे सगळं आता सायन्समधून आलेला विद्यार्थी, सायन्स बॅकग्राऊंडचा, मॅथ असणारा विद्यार्थीच विचार करणार आहे, हे बरोबर आहे. मग ह्याला डाटा लागणार काय? मग डाटा काय लागणार आहे, तुम्हाला 10वी मध्ये पर्सेंटेज किती आहेत, स्वतःचे मार्कलिस्ट, स्वतःचे हेच तुमच्याकडे असणार आहे. त्याचबरोबर स्वतःचे आवडीनिवडी लिहून काढा की मला पुढे होऊन फ्युचरमध्ये काय करावं असं वाटेल, किंवा मला आता कोणत्या म्हणजे इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, हे कोणत्या फील्डमध्ये मला अभ्यास करायचा आहे, मला काय अभ्यास करायला आवडतं. समजा इतिहास, भूगोल वाचायला आवडत असेल तर आर्ट्स कधी पण चांगलं होतं. जर तुम्हाला उद्या जाऊन बँकिंग ह्या क्षेत्रामध्ये जायचं तर तुम्हाला कॉमर्स करायला लागेल. ह्या सगळ्या गोष्टीचा एक डाटा लिहून घ्या की मला हे आवडतं, मला ते आवडतं. त्याच्यानंतर डिप्लोमाला काय अभ्यास असतो, डिप्लोमामध्ये पास होण्यासाठी काय लागतं. त्याच्यानंतर 11th सायन्समध्ये समजा तुम्ही गेला तर कोणते सब्जेक्ट असतात, सोपे असतात की हार्ड असतात. त्याच्याबरोबर अजून समजा विचार करायला गेलं, 11वी-12वी सायन्स सोपं आहे का डिप्लोमा सोपं आहे, 11वी-12वी सायन्स नंतर जास्त ऑप्शन आहेत का डिप्लोमा नंतर डायरेक्ट फक्त इंजिनिअरिंगचाच ऑप्शन आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तुम्ही करून एकदा कागदावर लिहून घेतला की तुमच्याकडे संपूर्ण डाटा कलेक्ट होतो. मग आता त्याच्यानंतर पुढचा प्रश्न येतो, कॉलेजेस, 11वी-12वीचे कॉलेजेस जवळ आहेत का, डिप्लोमाचं कॉलेज जवळ आहे का, लांब आहे का, त्याच्यासाठी आपल्याला दूर जावं लागेल का, खर्च किती येतो, खर्च परवडेल का. ह्या सगळ्या गोष्टी कलेक्ट करणं म्हणजे डाटा कलेक्शन. हाच बेस वापरून तुम्ही कोणत्याही निर्णयाच्या ठिकाणी हा फॉर्म्युला टाकू शकता. पहिल्यांदा डाटा कलेक्ट करायचा. मला समजा प्रवास करायचा, मला एका गावाला जायचं, गावाला जायचं म्हटल्यानंतर त्याची माहिती काढावी लागेल. हे किती किलोमीटरवर आहे, तिथं जाण्यासाठी कोणती वाहने आपल्याला अवेलेबल आहेत, त्या वाहनाने जायला किती वेळ लागतो, कोणता रस्ता, त्याच्यानंतर किती किलोमीटर आहे, खर्च किती येतो. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केला की आपल्याला निर्णय घेता येतो की आपण कधी जायचं, केव्हा प्रवास चालू करायचा आहे, कसं जायचं. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेताना डाटा
कलेक्शन करणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणून डेटा कलेक्शन इज द फर्स्ट स्टेप इन डिसिजन मेकिंग. करेक्ट. दुसरी गोष्ट काय आहे, राग, इमोशन बाजूला ठेवा. आता इमोशन खूप डेंजर गोष्ट आहे, ज्याच्या जे माणसामध्येच असते, ए मध्ये शक्य नाहीच म्हणा ना, कारण माणसासारखं इमोशन थोडीच त्याला आहे. त्याच्यामुळं इमोशनमध्येच भरपूर निर्णय घेऊन जातात आणि हे इमोशनमध्येच बरेच सारे निर्णय आपण घेतलेले असतात. आई वडिलांची इच्छा आहे, बाबा मला इकडे जायचंच आहे, त्याचबरोबर माझा मित्र गेलेला आहे, मी कसं आहे, मी एकटा राहू शकत नाहीये, मला गाव सोडायचं नाहीये, मला म्हणजे घरच्यांशिवाय राहू शकत नाहीये. असे खूप सारे इमोशन्स आपल्यासाठी तयार होतात आणि त्या इमोशनमुळे आपण निर्णय घेतो. मग आता हे काय करतं, इमोशनला बाजूला ठेवतं, इमोशनचा विषयच नाहीये. मग रागात निर्णय घेणं येत नाही, घाईत निर्णय घेणं होत नाही, प्रेशरमध्ये निर्णय घेणं होत नाही, की आता बाकीचे काय विचार करतील, लोक काय म्हणतील, अशा सगळ्या गोष्टीचा विचार करण्यामध्ये पण एक इमोशन तयार होतं आणि त्याच्यामध्ये निर्णय. बरेच सारे डिसिजन इमोशनल असतात, की असं मला ह्या म्हणजे भीती किंवा कोणाचं तरी कॉम्पिटिशन किंवा मित्र चाललाय आणि घरच्यांचं आवडतंय, अशा खूप साऱ्या गोष्टीचा विचार करून आपण निर्णय घेत असतो. म्हणून इमोशनमध्ये आले की निर्णय बिघडण्याची शक्यता असते, कारण की इमोशन सेम राहत नाहीत. एक लक्षात घ्या, एकदा गाव सुटलं, 1-2 वर्ष गेले की तिकडे पण कम्फर्टेबल वाटायला लागतं ज्या ठिकाणी तुम्ही असताल. मग इमोशन दरवेळेस चेंजेस होत राहतात. त्याच्यानुसार निर्णय घेतलेले 100% करेक्ट असतील का? इमोशनली काही निर्णय बरोबर पण येऊ शकतात, त्याच्याबद्दल नो डाऊट्स. पण काही गोष्टीमध्ये फक्त इमोशनने विचार केला, कोणताही बाकीचा विचार केला नाही, तर निर्णय चुकण्याची शक्यता जास्तच वाटते ना. त्याच्यामुळे फक्त इमोशनला मध्यस्थीत ठेवून बाकीच्या लॉजिकल गोष्टीकडे दुर्लक्ष करणं हे निर्णय किंवा डिसिजन मेकिंगमध्ये महत्त्वाचं नाही. एआयला इमोशनशी काही घेणं देणं नाही, म्हणून तर हा इमोशनल डिसिजन घेणं त्याचं कामच नाही. सो हा दुसरा एक पॉईंट आहे जो आपण एआयकडून शिकायला हवा. चला, तिसरा पॉईंट काय आहे की ऑप्शन कम्पेअर करा. आता जसं मगाशीच मी एक उदाहरण देऊन सांगितलं होतं 10वी नंतरच्या करिअर ऑप्शनचं, तसंच 12वी नंतरच्या करिअर ऑप्शनचं आपण समजा उदाहरण घेतलं. ऑप्शन किती आहेत? तुम्ही जेव्हा सायन्स केलेलं असेल तर सायन्ससाठी किती ऑप्शन आहे? इंजिनिअरिंग आहे, फार्मसी आहे, BMS आहे, BSc आहे, BCA, खूप सारे ऑप्शन आहे. आता हे ऑप्शन समोर असलेत, तुम्ही सगळ्यांसाठीच इलिजिबल आहेत. तुम्ही कोणत्याही ब्रांचला ॲडमिशन घेऊ शकता. हे झालं ॲडमिशनचं. तुम्ही लाईफचा कोणताही निर्णय घेण्यासाठी जर पुढे जातात, मला इथे सोडून कुठं अब्रॉडला शिक्षणासाठी जायचं आहे, बाहेर राज्यात जायचं आहे, हा एक निर्णय हा समजा आहे, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला विचार करायचा आहे, तर मग ऑप्शन कम्पेअर करणं गरजेचं आहे. समजा आपण त्या ॲडमिशनचा विषय सोडून द्या, पुणे आणि बेंगलोर ह्या दोन्हीपैकी कुठल्या तरी ठिकाणी मला नोकरीला जायचं. आता मग पुणे आणि बेंगलोर, पुणे जवळ आहे म्हणून मी तिथे जाऊ का? बेंगलोर लांब आहे म्हणून जाणं टाळलं पाहिजे का? तर ऑप्शन कम्पेअर केलं, पुण्यात जास्त ऑपॉर्च्युनिटी का बेंगलोरमध्ये? तुम्हाला एखाद्या बाहेर देशात ऑप्शन आले, बाहेर देशामध्ये सॅलरी चांगली मिळते का, इथं मिळते का? अशा गोष्टी कम्पेअर करणं गरजेचं आहे. कम्पॅरिझनचे ते जे AI कडून शिकण्याची गोष्ट आपल्याला महत्त्वाची, की AI कम्पॅरिझन करतं, सगळे ऑप्शन समोर ठेवतं, त्याचे डिफरन्सेस काढतं, कोणता चांगला फायदे तोटे बघतो, मग सांगतो की त्या सगळ्यामध्ये हा बेटर आहे, मग हा त्याच्यावरून तो निर्णय घेतो. आता हा खरं तर आपल्या ब्रांचेस निवडतानाही विद्यार्थी खूप कन्फ्यूज होतात. कम्प्युटर, IT वगैरे वगैरे, बरेच विद्यार्थी कम्प्युटरसाठीच तयार झालेले असतात, कारण तीच ब्रांच सगळ्यांना पाहिजे असते, पण नंतर उरलेल्या ब्रांचमध्ये खूप मुलांचं कन्फ्युजन होत असतं. मग ही ते कम्पॅरिझन केलं ना की निर्णय घ्यायला सोपं जातं. म्हणून कॉलेज कोणतं निवडाल, ब्रांच कोणती निवडाल, या सगळ्याला उत्तर एकच आहे की कम्पॅरिझन करा. कम्पॅरिझन केलं की तुम्हाला करेक्ट ऑप्शन निवडायला मदत होते. AI कडून शिकण्याची ही तिसरी गोष्ट आहे. आता चौथा पॉईंट आहे, पास्ट एक्सपिरियन्सचा विचार करा. AI काय करतंय, एरर आणि लर्न ह्या बेसिसवर काम करते. तसंच आपल्याला करायचं आहे. आपल्याला काही चुकातून कळलं असं तर 10वीतून एक समजा चूक झाली की तुम्ही डिप्लोमाला न घेता 12वी सायन्सला घेतली, हे तुमच्या दृष्टीने चुकीचं वाटलं असेल, कारण तुम्ही 12वी सायन्समध्ये तुम्हाला बाकीचे सब्जेक्ट आवडतच नव्हते, तर हे तुम्ही ते घेऊन बसलेला आहात. त्याच्यानंतर मग तुम्हाला अडचणी येत चालल्या होत्या, मग असं वाटलं होतं की इंजिनिअरिंगला जायचं होतं तर डिप्लोमा का घ्या नाही घेतला. तर मग हे ती पहिली चूक झाली, तुम्ही 12वीत करेक्ट करू शकता. तसंच आहे, तुम्ही पहिल्या टर्मला चुकले, डिप्लोमाला एखादी ब्रांच घेतली, ती तुम्हाला आवडत नाही,
जमत नाही, ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही गेले, मग तुम्हाला आता हा निर्णय चुकलेला तुमच्या लक्षात आलाय, हा निर्णय लगेच तुम्हाला करेक्ट करायचा नेक्स्ट टर्म मध्ये, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला संधी मिळते म्हणून पहिल्या चुकातून असं आपण शिकायचं आणि दुसऱ्या वेळेस करेक्ट निवडायचं. जसं एखादा जॉबला गेला असेल, त्याला पहिल्या कंपनीमधून काय बॅड एक्सपिरियन्स आले, त्याला आता दुसऱ्या कंपनीकडे जायचं, तर त्याने काय केलं पाहिजे, पहिल्याचे जे बॅड एक्सपिरियन्स आहेत त्याचा विचार करायचा, दुसऱ्यामध्ये ते येणार नाही याच्यासाठी तयारी करायची. म्हणून ह्या ज्या चुकामधून शिकण्याची एक जे असते की एररमधून जे आपलं ए शिकते तसंच आपण करायचं. आधीचे पास्ट एक्सपिरियन्स बघायचे आणि त्याच्यातून मग आपल्याला नवीन जे डिसिजन आहेत ते घ्यायचे. मग डिसिजन मेकिंग थोडीशी सोपी जाते, कारण तुम्ही ते अनुभव घेतलेलेच असतात. मग निर्णय घेताना ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या ठरतात. म्हणून हा चौथा माझा पॉईंट होता की पास्ट एक्सपिरियन्स मधून शिका. आणि आता हा शेवटचा आणि महत्त्वाचा, परफेक्ट नाही पण जो जो बेस्ट असेल पॉसिबल तो निर्णय घ्या. आता हे ए कडूनच आपल्याला शिकायला भेटेल. परफेक्ट निर्णय आता आपल्याला माहितीच नाही. जसं मी सांगतोय की परफेक्ट निर्णय आपल्याला कसं कळणार आहे की मी आता असं केलं तर तो परफेक्टच असेल, नाही. मग आता बेस्ट पॉसिबल की या सगळ्यामधून शोधायचं की आता हे आपण एवढा डाटा मांडलेला आहे, हे केलेलं आहे, ते केलेलं आहे, सगळं केलंय, ह्याच्यातून पॉसिबली बेस्ट जो वाटतो ना तो निर्णय घ्या. 100% परफेक्ट निर्णय आपण आज त्याला म्हणू शकत नाही, कारण की त्याच्या मागे आपल्याला खूप सारा विचार करणं गरजेचं आहे. सो या अशा प्रकारे तुम्ही निर्णयामध्ये मदत होईल. शेवटी आता मला व्हिडिओच्या शेवटी काय सांगायचं आहे की आपलं आयुष्य काय अल्गोरिदम नाहीये, आपल्याकडे सगळे डाटा काय फीड झालेला नाहीये, आपलं लाईफ पण एवढं AI सारखं स्टेबल नसतं, आपल्याकडे येणारे प्रसंगही स्टेबल नसतात. आपल्याकडे कधीही चांगला प्रसंग येऊ शकतो, कधी वाईट प्रसंग येऊ शकतो, कधी चांगली परिस्थिती, कधी वाईट परिस्थिती, वेळ सतत बदलत राहणार आहे. त्याच्यामुळे निर्णय त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला घ्यावे लागणार आहे, हे तेवढंच तथ्य आहे. AI सारखं इतकं आपल्याला सहजासहजी निर्णय घेणं जमणं थोडंसं अवघडच आहे, हे मी मान्य करतो. पण AI सारखं जरी भावना शून्य निर्णय नाही घेता आले, तर भावना बाजूला ठेवून आपल्याला एक डाटा घेऊन आपल्याला काहीतरी बेस घेऊन निर्णय घेता यायला हवेत, हे सांगण्यामागचा उद्देश आहे. AI सारखा निर्णय घ्या, म्हणजे AI मध्ये जसं आपण ज्या ट्रिक्स वापरतो त्याच ट्रिक्स इकडे वापरा, म्हणजे आपल्याला निर्णय घेताना सोपं जाईल. कारण निर्णय परफेक्शनच्या जवळ गेला तर आपल्याला सक्सेस भेटणार आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळतंय. एक सोपी गोष्ट शेवटी जाता जाता सांगतो, एक 2 विद्यार्थी एक्झामचा पिरियड चालू आहे. पहिला एक्झामच्या काळात असा निर्णय घेतो की मी 8 तास अभ्यास करेल आणि हे आपले सब्जेक्ट सगळे क्लिअर करेल. एक दुसरा विद्यार्थी तो निर्णय घेतो की मी कंटिन्युअस 2-2 तास अभ्यास करेल पूर्ण सेमिस्टरभर. तिसरा विद्यार्थी तो असा निर्णय घेतो मी शेवटच्या एका रात्रीत विषय काढेल. आता तुम्हीच मला कमेंटमध्ये सांगा, या 3 विद्यार्थीपैकी कोणाचा निर्णय बरोबर ठरेल. आता ह्या तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे, त्याचं उत्तर तुम्ही द्या आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.